तर गाईज वेलकम. तर आज आहे डे 4. डे 3मध्ये जास्त फुटेज काढू नाही शकलो डे 3मध्ये, कारण मी दिवसभर रूममध्येच होतो, झोपलेलं मला बरं नव्हतं वाटत जास्त. आज डे 4मध्ये मी जितकं होऊ शकतं तितकं ट्राय करेल. आणि तसं पण डे 3मध्ये फुटेज काढण्यासारखं होतं बरं का. दिवसभर काय नव्हतं, पण संध्याकाळी त्यांनी फार्मवर नेलं तर मी फार्मवर पण नव्हतं गेलो. तर आज बघूया कसं काय. अजून पण आज आहे 26 तारीख, आज आहे 26, त्याच्यानंतर आहे 27, 28, 29, 30. पुढे 4 दिवस आमचे लेक्चर आणि साऱ्या गोष्टी सेरेमनी वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर 1 तारखेला आम्ही इथून निघू. 1ला आम्ही इथून निघणार आहोत जाण्यासाठी. तर 1ला निघालो तर 1, 2, 3 तर ज्या मार्गाने आलो आम्ही तसं ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने गेलो तर आम्हाला 3 तारीख लागेल, 3 किंवा 4 तारीख कोपरावाला जाण्यासाठी. पण दुसऱ्या साईडने गेलो, ट्रेन दुसरीवाली असली तर लवकर पोहोचू. आता मी चालू आहे लंचला, मी चाललो आहे ब्रेकफास्टला. असं पकडतो, मी चाललो आहे ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट केल्यानंतर लगेच लेक्चर ते पण अटेंड करायचे. चला भेटू असंच शी किती घाण दिसते. जे करायचे तेच राहिले. नाही यार, तुझा कॅमेरा ठीक नाही आहे. माझ्या कॅमेऱ्यात ती चांगली दिसते. चल बरोबर आहे. आणि शिंदेचा मोबाईलचा कॅमेरा हे बघ. डे 4 झोपा व्हाय नाही तर. आज आहे डे 4. आता आम्ही चालले कुठं लेक्चर चालू. इतकं बोरिंग लेट आज एकच लवकर राहिला मग सियार मजा येईल. वर जाऊन काय झालं? अडवडे पण कोणी व्हॉट अडवडे व्हॉट आपल्याला काय शिकवलेलं. भाग भाग. अरे मारते भाग ना, मारते भाग. तू कोण आहे? पटेल आहे का? ए, तू आहे ब्लॉग अंश दादा रिव्ह्यू देते मी. चला आणि इकडे रिव्ह्यू घे. रिव्ह्यू का इंटरव्ह्यू? सो अंश दादा, तुमचा रिव्ह्यू सांगा, कशी ही केरळाची ट्रिप. रिव्ह्यू का? पैसे वसूल आहे बरं का. हा अरे कट करावं लागणार नाही घरचे. साठी कुछ कह मत दियो, चुपचाप बैठ जा. घरच्या बघताना घरच्यांमुळे काय काय करावं लागतं. नाही फुल बघितलं गेलं पैसे वसूल झाली. अशी पण तशी पण. अंशला जसे धपधप पडलेले ना, ती क्लिप ऍड करा दादा. बाबू सोबत आम्ही लच्छे खाल्ले माहितीये का. मी आणि अंश मिळून 9 लच्छे जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता. खाल्ले डायरेक्ट. 9 लक्ष खाल्ले. 9 लक्ष पराठे खाल्ले, पण ते काय एवढेच होते. एवढेच होते का? पातळच होते. हा त्याच्यामध्ये उलट्या विषय काय झाला, जर का आपल्यासारखी भाजी असते ना 15 तर खडूच नसते गेले. 15 पेक्षा जास्त झाले. जास्त झाले असते. यांनी एक काय खाल्लं, डोसा. एक डोसामध्ये सगळे खुश झाले. अरे यार, आज जर सॅटर्डे नसला असता ना, आम्ही पण खाल्ले असे 2 तरी खाल्ले त्या असते. दिवशी गुरुवार, आज सॅटर्डे. हा ना यार, आमचं नशीब लय फुटकं यार. आता आज किती दिवस? 3-4 दिवस. आज 3रा आहे. आज आहे 3रा दिवस. अजून बघता 5 दिवस आम्हाला इथे घालायचे. 27, 28, 29, 30 ला आमचं सगळं प्रोग्राम संपून जाईल. पण उद्या 1 तारीख आहे, 30 नंतर 1 तारीख. 1 तारखेला आमची ट्रेन आहे. रात्री 1ला आहे का 2ला आहे? काय माहिती. 2ला सकाळी असेल, 1-2 वाजता बहुतेक. म्हणजे आम्ही 2ला निघू आणि कोपरगावला पोहोचू 5 तारखेला पोहोचू आपण. 5 तारखेला 3 तारखेला समज 1 वाजता. ऐक ना, 1 तारखेला ना, 1 तारखेला रात्री ट्रेन असली, म्हणजे 2ला ट्रेन असली. ए पाय, 1ची रात्र, नाही 2ची सकाळ, 1ची रात्री, 2ची पाठ. 2ची पाठ. 2च्या रात्री पोहोचू आपण. पाठी पोहोचू. 3ची तेच ते 3च्या पाठी पोहोचू. ठीक आहे गणेश, हे थोडं गच्च आहे आमचं. 3च्या पाठी पोहोचू.
दौंडला दौंड मग तिथून दौंड maybe पहाटे पण सकाळी मला सकाळी कळत नाही आपण दौंडला जाणार आहे का कुठे जाणार आहे हे confirm दौंडला नाही. दौंडला दौंडलाच आणि मार्ग कोणता आपला हाच आहे का हा जो आलो तो कन्फर्म झाला का येस कोण बोललो तुम्हाला जो आलो तोच आहे गाईज आज आहे डे 6 आज दिवसभर नाही तर सकाळचे 8:30 तर दुपारचे एक पर्यंत लेक्चर झालं तर आता आम्ही चाललो आहे पलक्कड डॅम व्हिजिटला. तर कालचे मागचे 2 दिवस काही जास्त मी व्लॉग नाही केला कारण काहीच नव्हतं दाखवायसारखं. लेक्चर झाली फक्त लेक्चर काही नाही झालं. हां मग त्याच्यामुळे मी काही दाखवलं पण नाही. व्लॉगच काढला असेल बरं का थोडेफार फुटेजेस असतील पण जास्त नाही काढलेले. आता आम्ही डेफिनेटली डॅम दाखवू. आता उद्या सगळ्यात मोठा आम्ही कोयंबतूरला चाललोय म्हणजे ईशा फाउंडेशनला. तामिळनाडूला तामिळनाडूला चाललोय ते आदियोगी चाललंय. आदियोगी चाललोय हो ईशा फाउंडेशनला चाललेलो आहे. त्याच्यानंतर परवा आहे आमची वाइंडिंग अप सेरेमनी. फाइंडिंग ऑफ सेरेमनी मग आपल्याला सर्टिफिकेट भेटणार आहे. सर्टिफिकेशन देतील आम्हाला. असाइनमेंट होणार आहे. हा असेसमेंट होणार आहे. असेसमेंट उद्या होणार आहे. ते प्रेझेंटेशन पण उद्या होणार आहे. असेसमेंट पण उद्या होणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे उद्या असेसमेंट होईल आणि आपलं आदियोगी म्हणजे ईशा फाउंडेशनची व्हिजिट होईल. त्याच्यानंतर परवा आमचं वाइंडिंग अप सेरेमनी होईल परवा. सो गाईज आम्ही डॅम वर आलो आहे. ब्लॉग कोणाचा बोलतो कोण आहे बोल ना आता मला बोलत मी तुमचं चालू आहे. आता आम्ही आलो डॅमवर. डॅम तुम्हाला दाखवलं मी लोकेशन डॅमची. आता इथं आहे ना यांनी फक्त एक मला चांगला व्हिडिओ काढला पाहिजे. व्हिडिओ चांगला आला मी काढू शकते. आय एम अ गुड फोटोग्राफर. अरे बापरे इतकी इंग्लिश एकखटी. तुझ्यापेक्षा हे ना तिने हिला मागे 3 दिवसापासून पाठ केलेली राहू दे गाईज इंग्लिश मीडियम मधून शिकलेले साईबाबा साईबाबा इंग्लिश मीडियम शिर्डी जिथं शिक्षकांना इंग्लिश येत नाही. ओय येते आम्ही म्हणून असे म्हणून तर बोलतोय ना मी. आम्हाला येते इंग्लिश तुटकी मोडकी. नाही एकदम चांगले येते. आता आम्ही आलेलो इथल्या लोकल शॉपला. लोकल मार्केट आहे. लोकल मार्केट नाही काय आहे काहीतरी आईच आलेलं आहे आम्ही. तरी ते पास काढून आता बघू इथे काही शॉपिंग करायला भेटलं तर घ्यावं लागतं. बाय बाय. सो गाईज आता आम्ही कुठं काय नाही व्हायचं अम्युजमेंट पार्कला आलेलो आहे आम्ही आता. तर काहीतरी आमची फॅक्ट. तर गाईज हे बघा डॅम. सो आता आम्ही तिकडं काय म्हणते आता माहिती रोपवे इकडे चाललेलो आहे. अफोर्डेबल असलं तर आम्ही करू शकतो. जर उसमें हमारा घर नाही काय तो खरं सस्ता असलं तरच करायचंय. सस्ता असलं तरच करायचंय. 1 रुपया बैलगाडी चाकासारखा वाटतं. तर हे बघा